कैरीची चटणी बनवायसाठी इथे आपण एक कैरी घेतलेली आहे. ते साल काढून याला मी बारीक तुकडे केले आहेत. कोथिंबीर, 1 ते 1.5 चमचा साखर, 1 चमचा जिरे घेतले आहे, 3 मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, सुक्कं खोबरं आणि चवीनुसार मीठ. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले टाकणार मी कैरीला, सुक्कं खोबरं, ओलं खोबरं असेल तरी पण चालणार, ते पण तुम्ही टाकू शकता, लसण, मिरच्या, साखर ऑप्शनल आहे पण टाकली तर चव चांगली गोड आंबट अशी चव येते, जिरे आणि कोथिंबीर थोडं धुवून घेणार आणि मग मी यात टाकते ते कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकूया. आता यात मी पाणी टाकणार नाही, पहिले मी असंच त्याला ग्राइंड करून घेणार, त्यानंतर आपण परत पाहूया. आता पाहूया आपण, यात मी पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. पाणी बिना टाकताच व्यवस्थित ग्राइंड झालं आहे आणि पूर्ण आपल्याला पेस्ट करायचं नाही, याला असं ओबडधोबड केलं आहे मी. खूप छान वाटते ही चटणी. उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही तेव्हा अशा प्रकारची चटणी करून पाहिली तर 2 घास जास्त जातात आणि चवीला तर खूप छान वाटते, गोड आंबट अशी.